की कुठलीही महत्वाची निवडणूक असेल, काहीही पदरात पाडून घ्यायचं असेल तर शिंदेना दिल्ली जावं लागतं. हा जवळपास त्यांचा मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरचा नेहमीचा ट्रेंड दिसतो. म्हणजे अनेकदा शिंदे दिल्लीत जातात, अमित शहाशी भेटतात. पण मग याचा अर्थ काय काढायचा? महाराष्ट्रामध्ये एवढं खमकं भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांच्या रूपात असताना सुद्धा, ते मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्यासोबत या गोष्टींचे प्रश्न कसे काय सुटत नाहीत? प्रत्येक वेळेला दिल्लीमध्ये कशाला जावं लागतं? मी मगाशी म्हटलं तसं लोकसभा विधानसभा ठीक आहे, विधान परिषद सुद्धा अनुजा ते सोडवायचेच नाहीयेत ना. हा मुद्दा लक्षात घ्या ना. इथलं नेतृत्व खमका आहे का की नाही आहे का, हा भाग पूर्णपणे वेगळा. भाजपाच्या कामाची ही पद्धत आहे की मित्रांना सहजासहजी काही द्यायचं नाही, कळलं का? म्हणजे एकनाथ शिंदे हे इतर मित्रांसारखे पण नाहीयेत. एकनाथ शिंदे हे सातत्याने मोदी शहांच्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी जाहीरपणे त्यांना प्रेस करत असतात. कधी कधी तर असं वाटावं की भाजप हे शिंदे हे भाजपा शिवसेनेचे नेते आहेत का भाजपाचे आहेत असं वाटावं, अशा पद्धतीने पण अनेकदा ते बोलत असतात. आजही त्यांनी अमित शहाचं म्हणजे कांदा प्रश्नाच्या संदर्भात अमित शहा नक्की हा प्रश्न सोडवतील अशी भूमिका मांडली. मोदींचा काय मोठा कार्यकाल पूर्ण होतोय त्याबद्दल, त्यांच्यामुळे या 12 वर्षात हा देश कसा पुढे जातोय याविषयी शिंदे सातत्याने बोलतात. अजून मला असं वाटतं भाजपकडून कोणाची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून आली नाहीये, पण शिंदेची आलेली आहे. म्हणजे सातत्याने मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला हवं ते करू पाहतोय, त्यांचा अजेंडा पुढे नेऊ पाहतोय. मी अशा कुठलीच भूमिका घेत नाही जी भाजपाच्या लार्जर पिक्चरला छेद देऊ शकेल. असं असताना तुम्ही मला सातत्याने परीक्षा द्यायला का लावताय, अशी साधारणपणे भावना मला एकनाथ शिंदेची दिसते आहे. आणि एक गोष्ट तर यामध्ये स्पष्ट आहे, लक्षात घ्या. आता हे कोणी जाहीरपणे जरी बोलत नसलं तरी महाराष्ट्रात नंबर 1 आणि नंबर 2 या दोन नेत्यांमध्ये काय नेमकं सुरू आहे याच्या सुरस कथा या संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या मैत्रीविषयी तर अनेक दाखले दिले जातात, मात्र राजकीय व्यवस्थेमध्ये, शासकीय व्यवस्थेमध्ये सध्या कोणाचा पूर्ण कंट्रोल आहे हे काही लपून राहिले नाही. म्हणजे या क्षेत्रात जी काम करणारी मंडळी आहेत, प्रशासकीय व्यवस्थेत काम करणारी मंडळी आहेत, अगदी एकनाथ शिंदेच्या नगरविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सिडको असो, MMRD असो, MIDC असो, यासारख्या जे शिंदेच्या पक्षाकडे जी खाती आहेत तर त्या विभागांवर पण कोणाचा कंट्रोल आहे. तर मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही काळापासून या सगळ्या विभागांमध्ये स्वतःचा एक हाती कंट्रोल केलेला दिसतोय. उद्योगांविषयी सातत्याने कोण बोलतंय, नवी मुंबई किंवा आसपासच्या परिसरात डेटा सेंटर जे उभे राहणार आहेत त्याविषयी कोण बोलतंय. तर आय एम द बॉस. अच्छा, मुख्यमंत्री ऑन रेकॉर्ड बोलले ना एकदा, माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेत त्यांनी भाषण करताना म्हणले की एकच काय म्हणतात, राज्यात मुख्यमंत्री एक असतो, बाकी सगळे नॉर्मल मंत्री असतील. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. राज्यात मुख्यमंत्री असताना बाकीच्या मंत्र्यांना तसा काही अर्थ राहत नाही, अशा कॉन्टेक्स्ट ते विधानसभेतलं म्हणणं होतं. असं आशयाचं स्टेटमेंट आहे. तर ह्या स्टेटमेंटचा रोख कोणाकडे होता? तो काय कुठल्या आरोग्य मंत्र्यांकडे होता का, कुठल्या तरी काय म्हणतात उद्योग मंत्र्यांकडे होता का, म्हणजे काय प्रकाश आंबेडकर किंवा उदय सामंत किंवा शंभूराजेंवर होता का हा रोख? तर हे न समजण्या इतके मला असं वाटतं की शिंदे अनुभवी आहेत, मला असं वाटतं. आणि यातून एक अस्वस्थता उभी राहत आहे. इथल्या सगळ्या व्यवस्थेवर आता मुख्यमंत्र्यांनी एखादी ताबा मिळवलाय. पण एकीकडे हे जरी असलं ना तरी दुसरीकडे एक मुद्दा मला सातत्याने मांडावा लागतो. ठाण्याच्या बाबतीत मात्र अजूनही शिंदेना कौल दिला जातोय भाजपाकडून, असं एकंदर साधारण चित्र आहे. पण शिंदे काही ठाण्यापुरतं पाहत नाही, तर त्याचं महाराष्ट्राचं जर राजकारण पाहतो तर आपल्याला तेवढी स्पेस दिली जात नाही. आपल्याला अगदी सातारा जिल्हा परिषदेत पण या मंडळींसोबत लढावं लागतंय. तर ही बोच कुठेतरी आहे. आणि प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की आपल्याला दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात, तिकडच्या नेत्यांच्या नागदुऱ्या काढाव्या लागतात. ही अस्वस्थता असणारच आणि ती दिसतेच आहे ना त्या बॉडी लँग्वेज. पण ही अस्वस्थता जितकी शिंदेमध्ये दिसते त्याच पद्धतीने ती आपल्याला आता भाजपमध्ये सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे कालच लोकसत्तामध्ये ज्या पद्धतीने माहिती देण्यात आलेली होती त्याच्यातच तुम्ही सांगितलेलं होतं की भाजप आता तिकडेच म्हणते की तुम्ही शिंदेनंच पक्षाध्यक्ष करा. इतक्या उद्विग्न होऊन बोलतात. म्हणजे ज्या भाजपमध्ये ही हिंमत आहे किंवा ज्या भाजपमध्ये अशा पद्धतीने शिवसेनेला अंगावर घेण्याची तयारी आहे की ते तिकडे शिवसेना मुर्दाबादच्या घोषणा देत होती. महापालिकेमध्ये जे भांडणं झाली, प्रस्ताव परस्पर मंजूर करणं, चर्चेविना मंजूर करणं, यात जे सगळे वाद झाले त्याच्यामध्ये अशा घोषणा भाजप एकीकडे देते आणि दुसरीकडे स्वतःच्या नेतृत्वावर पण एक प्रकारे उद्विग्न झालेली पाहायला मिळते. तर नेमकं अस्वस्थता कोणामध्ये आणि कशामुळे आहे? ठाण्याबद्दल बोलायचं झालं तर दोन पातळीवर भाजप शिंदेसोबत खेळ करताना दिसतंय. मी खेळ करताना हा शब्द मुद्दामून वापरतो या सगळ्या प्रक्रियेत, की दोन पातळीवर ते भाजप शिंदेना ट्रीट करतायत असं साधारणपणे दिसतंय. एक म्हणजे ते महाराष्ट्राच्या पातळीवर जागोजागी शिंदेना झुंज करायला लावतायत, सहजासहजी काहीच पदरात पडून देत नाहीत. आणि दुसरीकडे ठाण्यात म्हणजे त्यांच्या होम ग्राउंड मध्ये ना शिंदेना बऱ्यापैकी ते एज देत आहे असं दिसतंय. इथे काय फार आलबेल आहे काय पक्षांमध्ये? म्हणजे आता सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षांची जी काय अवस्था पाहता ठाणे जिल्ह्यामध्ये सरळ स्पर्धी किंवा जरी मित्र असले या क्षणापर्यंत तरी प्रतिस्पर्धी हे भाजप आणि शिंदे
शिंदेची शिवसेना हे दोन पक्षच आहेत. यामध्ये काहीही दुसरं दुमत असायचं काही कारण नाही. आणि आमदार कोणाचे जास्त आहेत जिल्ह्यामध्ये, तर ते भाजपाचे जास्त आहेत. पालघर जिल्ह्यात कोणाचे आमदार जास्त आहेत, तर ते भाजपाचे आमदार जास्त आहेत. असं असतानाही ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या महापालिकांमध्ये केवळ शिंदेच्या आग्रहामुळे भाजपाला त्यांच्यासोबत युती करावी लागली. स्थानिक नेतृत्वाची ती इच्छा होती का, तर अजिबात नव्हती. रवींद्र चव्हाण हे भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मूळचे डोंबिवलीचे आहेत, डोंबिवलीतून येतात. त्यांना महापालिका निवडणूक पूर्णपणे स्वतंत्रपणे लढवायची होती हे स्पष्ट होतं, कारण लगतच असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये त्यांनी तसा नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वतंत्र लढवून जिंकली होती भाजपा. त्यामुळे हाच पॅटर्न ठाण्यात राबवा, काय म्हणतात त्याला, डोंबिवलीत कल्याण डोंबिवलीत राबवा असं चव्हाणांचं म्हणणं होतं. पण ते दिल्लीने मान्य केलेलं नाही. लक्षात असं असलं तरी नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, उल्हासनगर असेल, अशा या शहरांमध्ये, तितक्याच महत्वाच्या या शहरांमध्ये भाजपने शिंदेसोबत युती केली नाही आणि त्यांचा पराभव केलाय. यामध्ये सरळ सरळ देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची ही योजना होती की जरी ठाणा आणि कल्याण डोंबिवलीत आम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागला तरी इतर शहरांमध्ये आम्ही एखादी सत्ता आणून जिल्ह्यावर ताबा मिळवल्याचा एक, काय म्हणतात त्याला, एक मेसेज त्यांना द्यायचा होता. तो एक प्रकारे त्यांनी दिला देखील. असं असलं ना तरीही मला असं वाटतं लार्जर पिक्चर मध्ये कुठेतरी शिंदेची वाटाघाटी करताना ठाण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण एक पाऊल मागे जाताना दिसतात. माझा साधारण अनुभव आहे. ठाणे लोकसभेची जागा त्यांनी शिंदेना दिली, जिकडे भाजपाचे आमदार त्या लोकसभेमध्ये जास्त होते तिथे दिली. मी तुम्हाला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी 2 ठिकाणी त्यांच्यासोबत युती केली. आता नुकत्याच एक नवीन घडामोड घडली 3 दिवसांपूर्वी की ठाणे पोलीस दलात प्रचंड मोठे फेरबदल करण्यात आले आणि मोठ्या बदल्या करण्यात आल्या, मोठ्या बदल्या झाल्या. या बदल्या 6-7 किंवा एक 5-6 डीसीपी नवीन आले. हे सगळे जे डीसीपींची नियुक्ती केली आहे, पोलीस उपायुक्तांची जी नियुक्ती केली गेली ते सगळे शिंदेच्या निकटवर्ती आहे. म्हणजे भाजपाच्या एकाही नेत्याच्या, काय म्हणतात त्याला, जवळकीतून इथे पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. तर आणि अर्थातच तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती खूप महत्वाचं असतं राजकारणातल्या अनेक डावपेच आखताना. तर अख्खं पोलीस कमिशनरेट शिंदेना दिलं की काय, अशा प्रकारे चित्र एकंदर निर्माण झालं. त्यामुळे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वामध्ये एक नैराश्य आहे. ही जी काय विधान परिषदेची जी काय गणित आहेत त्या विधान परिषदे गणितामध्ये 444 मतं भाजपाकडे आणि निलेश सांबरेंना धरून शिंदेकडे 374 मतं आहेत. म्हणजे जवळपास एक 70 मतं जास्त असूनही ही जागा शिंदेना द्यायची त्याच भाजपाचे स्थानिक नेते तयार नाही. परंतु मध्यंतरी रवींद्र चव्हाणांनी एक ठाण्यात एक बैठक घेतली नगरसेवकांची आणि त्या बैठकीत साधारण सूर असा होता की महाराष्ट्राच्या एकंदर राजकारणासाठी ठाण्याला त्याग आणि समर्पण करावं लागेल. तर आपण किती काय त्याग आणि समर्पण करायचा, आमचा बळी किती काय देणार तुम्ही, असा प्रश्न जर स्थानिक भाजप नेत्यांना पडला नसेल तर नवल म्हणायला हवं. नाही, ही खूप इंटरेस्टिंग बॅक स्टोरी आहे याचा अर्थ. कारण की जे महापालिकांमध्ये, आणि ते केवळ ठाण्यापुरतं मर्यादित नाही, म्हणजे मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की फक्त ठाणे महापालिका पुरता मर्यादित विषय नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात किरकोळ वाद आहेतच. उल्हासनगरमध्ये सुद्धा आहेत. जसे ठाण्यात आहेत तेवढेच उल्हासनगरमध्ये सुद्धा वाद हे हो अख्ख्या जिल्ह्यात पाहायला मिळतात. आणि त्या पार्श्वभूमीवरच ही रवींद्र चव्हाणांसोबत एक बैठक घेतली जाणारच होती आणि त्याची ही एक इंटरेस्टिंग बॅक स्टोरी होती. पण मग जर एवढं क्लिअरली सगळं सांगण्यात आलेलं असेल, एवढं क्लिअरली ठरलेलं असेल, तरी सुद्धा 2 मुद्दे. एक की हे भाजप करायला तयार कशी झाली, आणि 2 जर भाजप हे सगळं करायला तयार झालेली आहे तरी सुद्धा वारंवार अशा पद्धतीने असंतोष दाखवून किंवा राडे करून शिंदेना कुठेतरी ठाणे या जिल्ह्यामध्येच अडकवून ठेवण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे असा अर्थ काढू शकतो का? कारण की शिंदे ज्या पद्धतीने एक्सपान्शन मोडमध्ये गेलेले आहेत मधल्या काळापासून, की जमतील तेवढे नेते आपल्या पक्षासोबत जोडून घ्यायचे, पक्षच विलीन करून घ्यायचे. म्हणजे प्रहार संघटना झाली, आता बहुजन विकास आघाडीबद्दल सुद्धा हीच सगळी चर्चा सुरू आहे. वेगवेगळे त्यांचे दौरे सुरू असतात. श्रीकांत शिंदे सुद्धा सायमल्टेनियसली दौरे करतायत. तर हे जे त्यांचं एक्सपान्शन मोड सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ठाण्यातले हे सगळे वाद बाहेर काढून त्यांना ठाण्यातच रोखण्याचे किंवा अडकवून ठेवण्याचे हे प्रयत्न आहेत का? मग भाजपानं खूप सावध दिसतंय. म्हणजे मला असं वाटतं की भाजपाचे स्थानिक नेतृत्व आहे ना ते कमालीचं सावध दिसतंय शिंदेच्या एकूण कार्यपद्धतीविषयी. एक गोष्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळते ते म्हणजे शिंदे मेहनतीत कुठेच कमी पडत नाहीये. शिंदे पिता पुत्र अजिबात मेहनतीत कमी पडत नाहीये. अलीकडच्या काळात त्यांनी जे काही 2-3 काय म्हणतात नियुक्त्या गेल्या त्या पण खूप काय म्हणतात चर्चेत आल्या. आता बच्चू कडूंना त्यांनी विधान परिषद देऊ केली आणि नुसती देऊ नाही केली तर विदर्भाची पक्ष संघटनात्मक जबाबदारी पण त्यांना देऊ केली. हा एक महत्वाचा, म्हणजे आता विदर्भ कोणाची ताकद आहे? विदर्भात ताकद आहे भाजपाची. भाजपाच्या बालेकिल्ल्यात बच्चू कडून सारखा नेता स्वतःच्या पक्षात घ्यायचा आणि त्याला विदर्भाची जबाबदारी दे. तर शिंदे 2000 तुम्ही 2029 ची तयारी करताय ना तर मी पण करतोय असा एक मेसेज शिंदे पण सातत्याने देऊ पाहतात. शिंदे एकही दिवस त्यांचा कुठला दौरा नाहीये राज्यात, महाराष्ट्रात, मुंबईत असं होत नाही सहसा. म्हणजे ते दरे गावात जेव्हा जातात ते 2-3 दिवसांचे कदाचित अपवाद असू शकतात महिन्याभरात. अदरवाईज त्यांचा राज्यात कुठल्या ना
कुठल्या भागात कार्यक्रम असतो, दौरे सुरू असतात. श्रीकांत शिंदेंनी आता मोठी संघटनात्मक फेरबदल केले पक्षामध्ये. ते स्वतः राज्यभर फिरतायत. आनंद परांजपें सारखा नेता त्यांनी सोबत घेतला. या राज्यभरातल्या दौऱ्यात परांजपेंना त्यांनी सोबत घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं जिकडे जिकडे संघटना वाढीला स्कोप आहे तिकडे तिकडे आपण मशागत करायची, मेहनत करायची. आणि उद्या जर काही आगळीक भाजपाने केली तर आपण किमान काय म्हणतात त्याला लढाईला सामोरे जाऊ शकतो. आता भाजपा एवढा मोठा पक्ष आहे, आपली आपण लढू ते किती लढू, परंतु जर अशी वेळ आलीच तर आपण सज्ज असायला पाहिजे. अशा पद्धतीची बांधणी ते करतायत हे तर स्पष्टपणे दिसतंय. ज्योती वाघमारेंची निवड असेल सोलापूरमध्ये किंवा बच्चू कडूंची निवड असेल, एक चर्चा सातत्याने अशी रंगते आहे की या ठाणे विधान परिषदेच्या निमित्ताने बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांचा पक्ष आहे, त्यांच्या हितेंद्र ठाकूरांच्या मुलाला म्हणजे क्षितिज ठाकूरला पक्षात घ्यायचं, त्याला आमदारकीची तिकीट द्यायचं रवींद्र फाटकांच्या ऐवजी, असाही एक विचार त्यांच्या मनात घोळतोय. जेणेकरून पालघर पट्ट्यात, पालघर हा पूर्ण भाजपाचा काय म्हणतात त्याला बालेकिल्ला झालेला आहे. क्षितिज जर आपल्याकडे आला तर त्या माध्यमातून आपल्याला आपली संघटना त्या भागात बांधता येऊ शकेल. तर हे कोणाच्या विरोधात चाललंय सगळं, किंवा ही मी असं म्हणणार नाही विरोधात, पण ही मोर्चे बांधणी कशाच्या अनुषंगाने चालली? ही काय उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने नाही चालली ना. ती काय म्हणतात त्याला, ती पायरी तर ओलांडून शिंदे आता केव्हाच पुढे गेलेले. लक्षात घ्या, ठाकरेंची पायरी ओलांडून शिंदे कधीच पुढे गेलेले. शिंदेचा सरळ सरळ मी संघर्ष म्हणणार नाही, पण शिंदेची सरळ सरळ स्पर्धा सध्या तरी भाजपा सोबत दिसते. संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते संघटनात्मक बांधणी करू पाहतायत. श्रीकांत शिंदेंनी स्वतः म्हणजे कल्याण डोंबिवली म्हणजे या महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली पुरते मर्यादित श्रीकांत शिंदे राहिल्याचं आपण पाहायला मिळालं. पण अलीकडच्या काळात संपूर्ण संघटनेची धुरा त्यांनी खांद्यावर घेतलेली दिसत आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते फिरताना दिसत आहेत. नुसते ते एकटे फिरत नाहीयेत, ते त्यांच्यासोबत मंत्री घेऊन फिरतायत. मंत्री, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये थेट संवाद आखू पाहतायत. मला वाटतं राज्याची पुढची निवडणूक कुठली होईल ती 3 वर्षांनी होणार आहे, मोठ्या निवडणुका. आणि या 3 वर्षात आपला बेस, आपलं ग्राउंड वर्क ताकदीने करायचं. आणि नुसतं हे इतक्या पुरतं मर्यादित नाहीये. बच्चू कडू येण्यापूर्वी शिंदेच्या जवळचे नेते जरांगे पाटलांना सातत्याने भेटताना दिसत होते. याच दरम्यानच्या काळात जरांगे पाटील आता आंदोलनाच्या भूमिकेत दिसत आहेत सातत्याने. जरांगे पाटील, मराठवाडा गणित, शिंदेची त्यांची असलेली जवळीक, शिंदेचे नेते त्यांना वारंवार भेटतायत. त्यामुळे केवळ संघटनात्मक बांधणी करायची नाही, तर जी सामाजिक बांधणी लागते साधारणपणे मतांच्या गणितासाठी, ते पण शिंदे करताना दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप त्यांच्याकडे सावध पद्धतीने पाहत नसेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि त्यातूनच असं दिसतंय की त्यांना जास्तीत जास्त ठाण्यापुरतं मर्यादित करायचं, म्हणजे ते ठाण्यात अडकून पडले, ठाण्यात जागांसाठी संघर्ष करत राहिले तर इतरत्र त्यांचा हा जो काय म्हणतात त्याला प्रभाव वाढू पाहतोय, त्याला एक प्रकारे कर्टल करू शकण्याचा हा प्रयत्न दिसतोय. नाही, दिल्लीत संघर्ष करायचा मुद्दाच येत नाही शिंदेसाठी. शिंदेच्या राजकारणाचा पायाच दिल्ली आहे ना. म्हणजे शिंदेच्या राजकारणाचा पाया हा दिल्ली भाजप आहे. हे म्हणजे हे आता न लपलेलं काय म्हणतात कोड आहे. म्हणजे विदाऊट अमित शहा शिंदेच्या राजकारणाची उडी कुठपर्यंत असू शकते हा प्रश्न आहे. आणि अमित शहानी त्यांना नेहमी साथ दिलेली आजपर्यंत तरी कमी अधिक फरकाने दिसते. मध्यंतरीच्या काळात मोदींशी पण शिंदे पिता पुत्रांनी अतिशय उत्तम पद्धतीने जुळवून घेतलं. ते वेळोवेळी त्यांना भेटतात, मोदी त्यांना वेळ देतात बऱ्यापैकी, असं चित्र एकंदर आपल्याला पाहायला मिळालं. परंतु प्रमुख मार्गदर्शक त्यांच्या पक्षाचे कोण आहेत तर ते अमित शहा आहेत. अमित शहांना विश्वासात घेऊन, त्यांच्या गोष्टी कानावर घालून, त्यांना महाराष्ट्रात आपल्याला हवं ते करण्याची मुभा मिळवून घेऊन त्यांच्या मार्फत शिंदेचं राजकारण आतापर्यंत चाललेलं आहे. त्यामुळे भाजपच्या वरच्या नेतृत्वाला पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे नेते हवेत जे वेळ प्रसंगी आपल्याला उपयोगी ठरू शकतात. आघाडीच्या राजकारणात किंवा युतीच्या राजकारणात आपल्याला सोयीचे ठरू शकतात. अशा पद्धतीनं भाजपलाही असे नेते हवेत. भाजपाचं जे पुढची जी काही सगळी वाटचाल होऊ शकते त्यात अमित शहा हा एक मोठा, म्हणजे बंगालच्या स्पेशली निवडणुकीनंतर अमित शहाच्या संघटनेवरचा ताबा अजून मजबूत झाल्यासारखा एकंदर दिसतोय. त्यामुळे अमित शहांना आपले विश्वासातली आपली एक कोर टीम काही भागांमध्ये, काही राज्यांमध्ये जर हवी असेल तर ते शिंदेना त्या कोर टीमचा एक भाग नक्की समजू शकतील. इतकं तर या दोन नेत्यांमध्ये कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन दिसतं. आधीमध्ये यांची भेट होत नाही वगैरे वगैरे अशा चर्चा होतात. पण मला असं वाटतं की शेवटी शिंदे
शिंदे आपलं गाऱ्हाणे घेऊन जातात दिल्लीतच ना, आणि ते गाऱ्हाणे दिल्लीला का मांडावं लागतंय, तर ते याचा अर्थ महाराष्ट्रात काहीतरी संघटनात्मक पातळीवर कुठेतरी गोंधळ सुरू आहे, त्यामुळे त्यांना तो मांडावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं शिंदेची अपरिहार्यता पण आहे, त्यांना पर्याय नाहीये दिल्लीशी जुळवून घेण्यापासून, त्यांना ते जुळवूनच घ्यावं लागेल. परंतु उद्या भविष्यात समजा अशी वेळ आली, हे अमित शहाचं एक स्टेटमेंट आहे ना मागच्या निवडणुकांना सामोरं जाताना, की 2029ची निवडणूक आपण स्वबळावर लढू, असं अमित शहा महाराष्ट्रात मुंबईत येऊन बोलले. उघड्या नको. त्यामुळे उद्या जर अशी वेळ आलीच, म्हणजे अगदी मार्गदर्शकाच्या किंवा नेत्याच्या भूमिकेत असलेले अमित शहानी पण जर काही आर्थिक केली, तर आपला बेस कुठेतरी तयार राहायला पाहिजे. अशा पद्धतीची आखणी संघटनात्मक पातळीवर शिंदे सातत्याने करताना दिसत आहेत. एक गोष्ट मान्य करावी लागेल, हे पिता पुत्र महाराष्ट्रात कमालीची मेहनत करतायत संघटना बांधणीसाठी. त्यासाठी जे जे उपाय करावे लागतात, म्हणजे जी आखणी करावी लागते, म्हणजे बच्चू कडूची असेल किंवा सोलापुरातून आलेल्या ज्योती वाघमारे असतील किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले काही प्रभावी नेते असतील, ते आपल्या सोबत कसे येऊ शकतील, जातीपातीची गणित आपल्या बाजूनी कशी राहू शकतील, यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. काही नाराज माजी मंत्री तानाजी सावंत वगैरेंसारखी जी मंडळी होती, त्यांना पण परत ते कवेत घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की आपल्यासोबत जे काही आमदार आहेत किंवा काही मंत्री आहेत, यांचा साधारणपणे काय म्हणतात त्यांना, यांचा लगाव थोडासा किंवा यांचा झुकाव थोडासा भाजपाकडे काही त्यापैकी काही जणांचा आहे. तर त्यामुळे ते सावध पण आहेत, त्यांना त्याची कल्पना आहे की ही मंडळी उद्या वेळ काय फासे फिरले तर काही मंडळी काय म्हणतात ना, भाजपाच्या काही नेत्यांच्या अधिक जवळ दिसतात, त्यांनाही ते अंजरून गोंजारून असतात, राहतात. त्यामुळे ते पण सावध पद्धतीचं राजकारण करताना दिसत आहेत. आणि भाजपाचे स्थानिक नेते तर त्यांना स्पर्धक मानतातच आहेत. म्हणजे हे तर काय आता मैत्रीच्या बुरख्या आड सरळ सरळ सुरू असलेली स्पर्धा ही जवळपास सगळ्यांना दिसते आहे. हे नेते मान्य करतील अशी शक्यता नाहीच आहे म्हणा. मला याच अर्थाने हाच मुद्दा पुढे घेऊन शेवटचा प्रश्न घ्यायचा होता. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने आनंद परांजपे यांना आपल्या पक्षामध्ये आणलं, आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला आणखीन तुमचं संघटना स्ट्रॉंग करायची असेल, तुम्ही जसा उल्लेख केलेला आहे की शिंदेकडे सुद्धा असे नेते असू शकतात जे 100% उद्या जाऊन भाजपची साथ धरू शकतात, तर त्या कॉन्टेक्स्टने विचार करायचा झाला तर शिंदेना पण आणखीन ठाण्यामध्ये मग नेते हे जोडून घ्यावे लागणार आहेत. तर इटसेल्फ ठाण्यामध्ये भाजपकडनं काही ऑपरेशन सुरू आहे का, आणि शिंदेना सुद्धा अजून ऑपरेशन्स करावे लागतील का? बच्चू कडूंना घेतलं ठीक आहे, तुम्हाला विदर्भामध्ये एक हातभार लागेल, बवियाला घेतलं तर पालघर या पट्ट्यामध्ये एक हातभार लागेल, पण इटसेल्फ जर ठाणे या जिल्ह्यामध्ये जो तुमचाच बालेकिल्ला आहे तो तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल, इथे भाजप जर सतत तुम्हाला तुमच्या शहकाटशाचं राजकारण भाजपकडनं होणार असेल आणि पुढे जाऊन जर तुम्ही स्वबळावरच लढणार असाल, तर ही पण प्रोबॅबिलिटी आहे की शिंदेचे जे नेते आहेत ते सुद्धा उद्या भाजपमध्ये जातील. तर आपल्या नेत्यांना मुळात आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी शिंदेना ठाणे जिल्ह्यामध्ये काय करावं लागतंय, आणि आनंद परांजपे पाठोपाठ आणखीन असे कोणी मोहरे हे आहेत का की जे शिंदेच्या म्हणजे शिंदेंनी ते सावज म्हणून टिपून ठेवलेले आहेत आणि कुठल्याही क्षणी त्याची शिकार होऊ शकते? हा मुद्दा ना केवळ ठाणे जिल्ह्यापुरता नाहीच आहे. मला असं वाटतं ना, एक लक्षात घ्या ना, शिंदेचे दौरे, शिंदे पितापुत्रांचे दौरे किंवा संघटनात्मक मोठे फेरबदल कधी झाले, तर तुमच्या लक्षात येईल अजितदादांचं जे काय निधन झालं त्यानंतर मला असं वाटतं की शिंदे पितापुत्रांनी देखील एक हेरलेलं आहे की महाराष्ट्रात एक मोठा राजकीय व्हॅक्युम क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे. दादांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, दादांच्या राष्ट्रवादीला मानणारा एक मोठा वर्ग आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मानणारा एक मोठा वर्ग आहे, आणि या सगळ्या वर्गामध्ये ना एक नेतृत्वाची पोकळी निर्माण होते की काय, कारण पवार साहेबांच्या वयोमानानुसार थोड्याशा मर्यादा त्यांना आलेल्या आहेत. दादाचं निधनच झालेलं आहे आणि एकंदर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय आपण सगळे पाहतोच आहोत. तर मला असं वाटतं की त्या आघाडीवर ना जर उद्या हा व्हॅक्युम तयार झाला तर ती स्पेस आपल्याला कशी मिळू शकते का, याची चाचपणी जर शिंदे पितापुत्र करत असतील, भाजपाने ते केलीही असेल, ती सुरुवातही झालेली असेल, या दोन नेत्यांनी पण ती चाचपणी करायला सुरुवात केलेली दिसते. आनंद परांजपे हा अगदी काय म्हणतात त्याला, अगदीच सोप्या पद्धतीने गळ्याला लागलेला नेता आहे, पण भविष्यात म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं मध्यंतरी असं एक स्टेटमेंट आलं की अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता आमच्या पक्षात आम्ही घेणार नाही, फडणवीस असं एकीकडे म्हणतात, आणि दुसऱ्या अगदी 2 आठवडे 3 आठवडे होतात आणि आनंद परांजपे सारखा त्या पक्षातला एक नेता शिंदे मात्र घेतात. म्हणजे शिंदेने काय मेसेज दिलाय की माझे दरवाजे सगळ्यांना ओपन आहे, उद्या जर माझ्या पक्षात येऊन काम करायची इच्छा असेल तर मी तयार आहे. तर ही रणनीती येते कुठून, तर एक जो मोठा व्हॅक्युम तयार झालेला आहे, म्हणजे आपण कितीही नाही म्हटलं तरी तो होत आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, शिंदे स्वतः मराठा आहे. अजितदादा पवार हे मराठा किंवा शरद पवारांचं राजकारण कितीही म्हटलं सर्वसमावेशक वगैरे, तरी ते थोडं बहुत का होणं प्रमाणात ते मराठा राजकारण किंवा मराठा नेता समाजाभोवती फिरत होते. शिंदे स्वतः मराठा आहेत, साताऱ्यातून येतात, म्हणजे साताऱ्याचं मराठा पण पुन्हा एक वेगळा काय म्हणतात राजकारणाचा एक वेगळा बदल आहे त्याला. तर या एक मोठा मराठा नेत्याचं दुर्दैवी निधन किंवा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्या समाजात एक काय म्हणतात एक अस्वस्थता
अस्वस्थता उद्या जर निर्माण झालीच तर एक दुसरा मराठा नेता माझ्या रूपाने महाराष्ट्रात तयार आहे. अशा पद्धतीचा संदेश जर हे दोन पित्तापुत्र देत असतील तर मला असं वाटतं ही एक राजकीय खेळी आहे. हे करत असताना जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहत आहे. जरांगे पाटलांना सोबत शिंदेचा नेहमी संवाद राहिलेला आहे. बच्चू कडूंच्या येण्यामागेही जरांगे पाटलांचे काही रोल होते असं म्हटलं जातं. अजून त्या संदर्भातले काही तथ्य बाहेर आलेली नाहीयेत. पण शिंदे, जरांगे पाटील, मराठा राजकारण, स्वतःचं मराठपण, तर मला असं वाटतं हे सगळे या सगळ्या ज्या खेळी आहेत ना या भाजप पण ओळखून आहे. त्यामुळे त्यांना अधिक ठाण्यात पुरतं कर्टल करण्याचा त्यांचा विचार असू शकतो. ठाणे विधान परिषद ते शिंदेना अगदीच देणार नाहीत असं मला वाटत नाही. कदाचित इतर ज्या जागा आहेत संभाजीनगर वगैरे सारख्या त्यावर या दोन पक्षामध्ये जास्त काय म्हणतात त्याला वाटाघाटी सुरू आहेत. मला वाटत नाही ते अगदी ठाणे त्यांना देणार नाही. थोडं काय म्हणतात त्याला थोड्या वाटाघाटींमध्ये ते त्यांच्या सहनशीलतेचा अंत जरूर पाहतील. भाजप असं सहजासहजी कोणालाच काही देत नाही. ते शिंदेना देतील अशी अपेक्षा त्यांनाही नसेल कदाचित. तर त्यामुळे ठाण्याविषयी थोडीशी वाटाघाटी होतील. पण एंड ऑफ द डे ठाणं त्यांनाच दिलं जाईल असा माझा साधारणपणे अंदाज आहे. शिंदे कोणाचा निर्णय घेतात, रवींद्र फाटकांना देतात, त्या नवीन क्षितिज ठाकूरांचा प्रयोग करतात की आणखी काही वेगळा प्रयोग करतात, हे पाहण्यासारखं ठरेल. फाटकांविषयी एकंदर शिवसेनेमध्ये पण नाराजी आहे, भाजपमध्ये पण आहे. आमदार म्हणून फाटकांचं काय काम आहे असा सवाल या दोन्ही पक्षांमध्ये पण आहे. त्यामुळे शिंदेना निवड करताना थोडी विचारपूर्वक करावी लागेल. पण मला अजूनही असं वाटत नाही की ठाण्यात अगदीच ठाण्याची जागा भाजप त्यांच्याकडून हिसकावून घेईल असं मला नाही.